वर्षात यश आलंय. 10 वर्षांमध्ये ॲलोपॅथिक मध्ये आम्ही IUI केले. 6 IUI झाले होते. त्यानंतर आम्हाला IVF चं सजेशन दिलं. जो क्षण तुला प्रेग्नन्सी राहिली बरोबर, हो. तो क्षण कसा होता तुमच्या दोघांच्या आयुष्यासाठी? आमच्यासाठी तो खूप आनंददायकही होता आणि आश्चर्यही होतं. कारण आम्हाला विश्वासच बसत नव्हता त्या गोष्टीवर. त्यासाठी आम्ही पुन्हा चेक केलं. नमस्कार, मी डॉक्टर शारदा, दुर्वांकूर आयुर्वेद अँड फर्टिलिटी सेंटर मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज मी आपल्या दुर्वांकूर विलेज मध्ये आलेले आहे आणि आज आपली पेशंट श्रद्धा आणि तिचे पती केतन पोपळघट इथे आलेले आहेत आणि दुर्वांकूर विलेजला त्यांनी आज भेट दिलेली आहे. आज आम्ही इथे गर्भिणी प्राश बनवत आहोत आणि काही औषधांचं कलेक्शन करत आहोत, औषधी द्रव्यांचं. तर आज मी हॉस्पिटलला नव्हते तर ते मग डायरेक्ट मला भेटायला इथं आलेले आहेत. तर श्रद्धा आणि केतन यांचं प्रथमतः आपण अभिनंदन करूयात की केतन आता नगरसेवक झालेले आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं केतन. बाळाच्या बातमी बरोबर चांगल्या गुड न्यूज त्यांच्या घरात यायला लागलेल्या आहेत बाळाच्या आगमनाबरोबरच. तर लकी आहे बाळपण. तर श्रद्धाचा प्रवास आपण तिच्याचकडनं ऐकूया. श्रद्धा आणि केतन तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले होते? तुमचं पूर्ण नाव सांगा दोघं पण. माझं नाव श्रद्धा केतन पोपळघट. माझ्या लग्नाला 10 वर्ष होत आली होती. आणि केतन तुमचं? माझं केतन दशरथ पोपळघट. आणि ते राजकारणामध्ये आहेत. तर श्रद्धा 10 वर्ष झाली तर तू काय काय उपचार केले होते 10 वर्षांमध्ये? 10 वर्षांमध्ये ॲलोपॅथिक मध्ये आम्ही IUI केले. 6 IUI झाले होते. त्यानंतर आम्हाला IVF चं सजेशन दिलं. मग आम्ही दुर्वांकूर आयुर्वेद मध्ये आलो. आणि मला वाटतं लॅप्रोस्कोपी पण झाली होती तुझी ना? दुर्बिणीद्वारे त्याचं लॅप्रोस्कोपी देखील झाली होती. 6 IUI झालेले होते. आणि तुला दुर्वांकूर आयुर्वेदची माहिती कशी मिळाली मग? YouTube वर वगैरे व्हिडिओ बघून. युट्यूबच्या व्हिडिओ मधनच तिला सुद्धा माहिती कळाली आणि शेवटी श्रद्धा दुर्वांकूर आयुर्वेद मध्ये पोहोचली. बरं, तू आपल्याकडे आली, तुझी सगळी हिस्ट्री मी दोघांची ऐकली, तर तुला दुर्वांकूर आयुर्वेदचे उपचार कसे वाटले? खूप छान. स्टाफ पण खूप छान आहे. मॅडमचं मार्गदर्शनही खूप छान आहे आणि मॅडमच्या प्रयत्नातून आम्हाला आज 10 वर्षात यश आलंय. तर केतन, म्हणजे तुम्ही सुद्धा मी तुमची सुद्धा ट्रीटमेंट केली श्रद्धा सोबत, हो. की नाही? आजकाल समाजामध्ये, आता तुम्ही तर राजकारणामध्ये आहात, तुम्हाला आपला समाज माहिती आहे की फक्त स्त्रीलाच जबाबदार धरत असतो कुठल्याही गोष्टीसाठी. बाळ नाही झालं तर तिलाच हिनवलं जातं किंवा तिच्यावरच उपचार केले जातात किंवा अनेक दवाखान्यांमध्ये सुद्धा फक्त स्त्रीवरच उपचार केले जातात. पण दुर्वांकूर आयुर्वेद मध्ये तसं नाहीये. मी तुमचे सुद्धा उपचार केले. कारण तुमचं हे जे राजकारणामुळे तुमचं बाहेर फिरणं होतं, बाहेरचं खाणं होतं, त्याच्यामुळे तुमची पण उष्णता वाढलेली होती. आणि जेव्हा मी केतन यांचं हे शुद्धीकरण केलं, उत्तरबस्ती केल्या, दोघांचेही ट्रीटमेंट केले, म्हणजे श्रद्धा आणि केतन दोघांनी, म्हणजे केतनचा स्वभाव एवढा चांगला आहे की त्यांनी बायकोला पूर्ण सपोर्ट केला, तिच्या घरच्यांनी पण सपोर्ट केला तिला पूर्ण. आणि जेव्हा दोघांचे उपचार झाले त्यावेळेस त्यांना फरक पडला. तर श्रद्धा, साधारण तुला बराच काळ लागला आपल्याकडे, म्हणजे किती महिने? 13 महिने. म्हणजे वर्ष, 1.25 वर्ष श्रद्धाची ट्रीटमेंट चालू होती. पण त्यांनी हार नाही मानली. म्हणजे हार के बाद जीत होती है, किंवा प्रयत्नांती परमेश्वर, किंवा श्रद्धा और सबुरी, है ना? सबुरी पाहिजे, पेशन्स पाहिजे. तर श्रद्धा आणि केतन मध्ये भरपूर पेशन्स होता आणि असं एकदाही झालं नाही की फक्त श्रद्धा एकटी आली. म्हणजे आता ते एवढे राजकारणामध्ये आहे तरी त्यांनी वेळ काढला, त्याच्यासोबत प्रत्येक वेळेस ते व्हिजिटला आले. आणि मी तेच म्हणत असते, जिथं स्त्रीला पतीचा आधार असतो, पती साथ देतो, तिथे सगळं काही नामुमकिन आहे, कुछ भी नाहीये, सगळं काही मुमकिन असतं, सगळं काही साध्य होऊ शकतं. तर केतन, मी तुम्हाला विचारते की जे पती स्त्रियांना साथ देत नाही किंवा पत्नीला साथ देत नाही, किंवा जे म्हणतात की फक्त तूच उपचार कर, मला काय उपचार करायची गरज नाहीये, गुण येण्यासाठी करणं तर गरजेचं आहे ना. हो. आणि बाळ हे दोघांचं आहे ना शेवटी. दोघांचं मिळून बाळ होणार आहे ना. तर त्या लोकांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? म्हणजे दोघांनी बी म्हणजे सगळे रिपोर्ट केले पाहिजे. कमतरता कोणाची दिसून येते त्याच्यामधून. हो. आणि त्यानुसार उपचार करायला पाहिजे. हो. तर श्रद्धा, तुला आता विचारते मी, जो क्षण तुला प्रेग्नन्सी राहिली बरोबर, तो क्षण कसा होता तुमच्या दोघांच्या आयुष्यासाठी? आमच्यासाठी तो खूप आनंददायकही होता आणि आश्चर्यही होतं. कारण आम्हाला विश्वासच बसत नव्हता त्या गोष्टीवर. त्यासाठी आम्ही पुन्हा चेक केलं. म्हणजे तुला वाटतच नव्हतं की प्रेग्नन्सी राहिली असेल म्हणून? कारण 10 वर्ष तपश्चर्याच असते ना एक प्रकारे. 10 वर्ष हा काळ खूप मोठा आहे लग्नानंतरचा. आणि याच्यामध्ये अनेक समाजातील लोक,
आपले नातेवाईक, मित्रमैत्रिणी आपल्याला कधी भेटलं तरी पहिला प्रश्न विचारतात की काही आहे की नाही गुड न्यूज. आणि असं तुम्हालाही अनुभव आले असतील 10 वर्षामध्ये की बरेच लोक विचारत असतील सारखं हो. बाळ कधी राहणार वगैरे असं पण आम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष हो केलं. हो तो बरोबर. खूप महत्वाचा भाग होता हो. आणि मला फॅमिली सपोर्टही खूप होता. प्रचंड सपोर्ट आहे श्रद्धाला. म्हणजे तिच्या सासूबाई दोघांना घेऊन आल्या होत्या माझ्याकडे. म्हणजे एक आई कशी काळजी घेते तसं सासूबाईंनी त्या दोघांची काळजी घेतली. त्यांना आतून वाटायचं की यांना बाळ झालं पाहिजे. आणि खरंच हा श्रद्धाने फार महत्वाचा पॉइंट मांडला की घरच्यांनी फार सपोर्ट केला. तर श्रद्धा, तू इतरांना काय सांगशील? आता तुम्ही दोघंही सुशिक्षित आहात, तुम्ही दोघांनी खूप पेशन्स धरला, 13 महिने तुम्ही वाट बघितली दुर्वांकूर आयुर्वेद मध्ये उपचार घेऊन फरक पडण्याची. तर म्हणजे इतरांना काय तू सजेशन देशील की आयुर्वेदात खरंच फरक पडतोय का? तू अनुभव घेतलाय. हो, आयुर्वेदामध्ये फरक पडतो, पण थोडा पेशन्सही धरला पाहिजे. काही पेशंटला असं वाटतं की आता आपण 2-3 महिने झाले की लगेच रिझल्ट आला पाहिजे, पण तसं नाही. हो. थोडा पेशन्स पण धरला पाहिजे. काही आपल्यामध्ये दोष असतात, ते दोष जाण्यासाठी काही वेळ लागतो, बरोबर त्यासाठी आहे. पण थोडा वेळ दिला पाहिजे. हो हो. आणि सगळ्यात महत्वाचं डॉक्टरांवर आणि औषधांवर विश्वास ठेवला पाहिजे. हा. आज श्रद्धा पण बघते आपला गर्भिणी प्राश कसा बनत आहे तो. तिने जो खाल्लाय आणि आताही खातीये. श्रद्धा कितवा महिना चालू होता? 6वा महिना चालू आहे ना हो, तुझा? आता 6वा लागला. 6वा लागलाय. पण श्रद्धाची तब्येत व्यवस्थित आहे. तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.